हाय फ्रेंड्स, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण एक शिपी तिसऱ्याचे झणझणीत कालवण कसे बनवणार आहोत हे पाहणार आहे। सर्वप्रथम मी हे तिसरे मार्केटमधून घेतले, त्यानंतर ते मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले। आता लक्षात घ्या मित्रांनो, हे तिसरे आहेत ते आपल्याला पाणी न टाकता फक्त आणि फक्त वाफेवरती 5 ते 6 मिनिटं वाफवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मित्रांनो, हे जे तिसरे आहेत ते वाफवून घेतल्यानंतर अशा प्रकारे ओपन होतात। आता हे ओपन झालेले जे तिसरे आहेत त्यामध्ये ही भरलेली बाजू आहे ही आपण काढून घेणार आहोत आणि ह्याचेच आपल्याला कालवण करायचे आहे। तुम्ही पाहू शकता इथे तिसऱ्याची जी ही रिकामी बाजू आहे ही मी काढून टाकणार आहे आणि ही भरलेली बाजू आहे ती मी रेसिपीसाठी वापरणार आहे। त्यानंतर अशा प्रकारे मी सर्व जी भरलेली बाजू आहे ती घेणार आहे आणि रिकामी बाजू काढून टाकणार आहे। अशा प्रकारे ही भरलेली बाजू आहे ही मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि ही रिकामी बाजू आहे ही आपण टाकून देणार आहोत। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता या रेसिपीसाठी लागणाऱ्या मसाल्याची आपण तयारी करूया। त्यासाठी आपल्याला एक टोमॅटो लागणार आहे, त्यानंतर इथे 2 कांदे लागणार आहेत, एक कांदा बारीक चिरलेला आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे आणि दुसरा कांदा वाटण्यासाठी लागणार आहे। त्याचबरोबर आपल्याला फ्रेश अशी कोथिंबीर लागणार आहे आणि आपल्याला अर्धा वाटी ओला खोबरा लागणार आहे। चला तर आपण सर्वप्रथम मसाला बनवण्यासाठी हे खोबरे कापून घेऊया। आता इथे आपले खोबरे कापून झालेले आहे। त्यानंतर इथे एक उभा कांदा चिरून घेतला आहे, एक कांदा बारीक चिरलेला आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तसेच इथे कोथिंबीर पण चिरून घेतली आहे। आता जो उभा चिरलेला कांदा आहे तो आपल्याला तव्यावरती 2 ते 3 मिनिटं छान असा भाजून घ्यायचा आहे। त्याचा कलर हा खरपूस झाला पाहिजे। आता आपला कांदा छान असा खरपूस भाजला आहे। आता त्यामध्ये आपण हे किसलेले ओले खोबरे टाकून ते सुद्धा भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता इथे मी 2 ते 3 मिनिटं हे कांदा खोबरा परत एकदा भाजून घेतला आहे आणि ह्याचा छान असा कलर पण आलेला आहे। चला तर आता या भाजलेल्या वाटणाची आपण मिक्सरला पेस्ट लावून घेऊया। तर अशा रीतीने मी मिक्सरला पेस्ट लावून आपल्या रेसिपीसाठी लागणारा मसाला तयार केलेला आहे। चला तर मित्रांनो, आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि सर्वप्रथम आता इथे कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल हे गरम करत ठेवणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत, त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेणार आहोत। आता अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। आपल्याला यामध्ये आता आले लसूण पेस्ट टाकायची आहे। तर मी माझ्याकडे असलेली रेडीमेड आले लसूण पेस्ट यामध्ये टाकली आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार 1 ते 2 चमचे आले लसूण पेस्ट यामध्ये टाकू शकता। यानंतर आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये मी आता सुहाना गरम मसाला टाकणार आहे। नंतर यामध्ये सुहाना चिकन मसाला टाकत आहे। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, ह्या मसाल्याने ह्या कालवणाला अतिशय खूप अशी सुंदर चव येते। आता यामध्ये मी माझ्याकडे असलेले 2 चमचे लाल तिखट टाकत आहे। आता हे सर्व मसाले आपण लो फ्लेमवर एकजीव करून घेऊ। आता आपण मिक्सरला लावलेली पेस्ट यामध्ये टाकून घेऊ। यानंतर ही पेस्ट मसाल्यांमध्ये चांगल्या रीतीने मिक्स करून घेऊ।
पेस्ट चांगल्या रीतीने मिक्स झाल्यावर त्यावर 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफवत ठेवायची आहे. पाहू शकता तुम्ही 2 ते 3 मिनिटं वाफवल्यामुळे मसाल्याला चांगले तेल सुटले आहे. आता यामध्ये आपण आपले 1 शिपी तिसरे जे आहेत ते टाकून घेऊ. आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकून घेणार आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार मीठ टाकून घेऊ शकता. यामध्ये आपण आता अर्धा ग्लास पाणी टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाण्याचा वापर करू शकता. मला घट्ट कालवण आवडते त्यामुळे मी पाणी कमीच टाकले आहे. आता यामध्ये आपल्याला 4 ते 5 कोकम टाकायचे आहेत. यामुळे कालवणाला खूप छान टेस्ट येते. यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनिटं चांगलं शिजत ठेवायचं आहे. पाहू शकता मित्रांनो, इथे मी 8 ते 10 मिनिटं आपलं कालवण शिजत ठेवलेलं आहे आणि त्याला छानपैकी उकळी आलेली आहे. तर मित्रांनो, फायनली आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. पाहू शकता तुम्ही, याला छान असे टेक्स्चर आलेले आहे आणि आपण जे तसरे शिजत ठेवलेले होते ते देखील छानरित्या शिजलेले आहेत. तर मित्रांनो, फायनली ही आपली रेसिपी तयार झालेली आहे. हे झणझणीत 1 शिपी तिसऱ्याचे कालवण तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मित्रांनो, रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक जरूर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जेवायला येत आहे ना.